नमस्कार. स्वराजातच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची पारंपरिक अशी उडीद वड्यांची भाजी. पूर्वी उन्हाळ्यामध्ये गावाकडे पालेभाज्या व फळभाज्या अगदी मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होत नव्हत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या वड्यांच्या भाज्या किंवा फळभाज्या वाळवून त्याच्या उसऱ्या बनवून त्याच्या भाज्या बनवल्या जायच्या. आता सर्वच भाज्या सर्व ऋतूंमध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे सहसा ह्या वाळवणाच्या भाज्यांची आठवण येत नाही. पण तरी सुद्धा ह्या भाज्या कराव्यात, चवीला तर ह्या अप्रतिम लागतातच. पण आयत्या वेळेला घरात भाजी नसताना तुम्ही पटकन ही भाजी बनवून खाऊ शकता. चला तर मग बघूयात आता याची कृती. उडीद वड्यांची भाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया. साधारण 1 वाटी उडीद वडी. उडीद वडी बनवण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्ट मध्ये शेअर केली आहे, ती जरूर बघा. साधारण 1 टेबलस्पून तूर डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतले आहे. या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो. बारीक कापलेली कोथिंबीर, 2 ते 3 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक कापून घ्याव्या, चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हळद, जिरे आणि मोहरी. लक्षात ठेवायचं आहे की उडीद वडी करताना आपण त्यामध्ये मीठ व तिखट दोन्ही घातलं आहे, त्यामुळे अंदाजाने तिखट मीठ थोडं कमी घालावं. व या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला घालत नाही, अगदी साध्या रीतीने ही भाजी बनवल्या जाते. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तुम्ही बघू शकता इकडे दुसऱ्या बाजूला मी साधारण 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण घालूया, कांदा, व मध्यम गॅसवर हा कांदा थोडा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. कांदा थोडा हलका गुलाबी झाला. आता याला अधिक परतायचं नाही. उडीद वडी घालूया. तुमच्या उडीद वडी जर आकाराने मोठ्या असतील तर तुम्ही त्या खलबत्त्याने थोड्याशा कुटून घ्याव्या. लाल तिखट, हळद घालूया. मोठ्या आकाराच्या उडीद वड्या शिजायला वेळ थोडा जास्त लागतो, त्यामुळे खलबत्त्याने एका उडीद वडीचे 2 तुकडे करून घ्यावे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मंद गॅसवर हे थोडं भाजून घ्यावं, म्हणजे उडीद वड्यांची भाजी चिकट होणार नाही. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की उडीद वड्यांची भाजी म्हणजे अगदी चिकट व गिळगिळीत अशी होत असेल. तशी अजिबात नाही. या पद्धतीने जर तुम्ही उडीद वड्यांची भाजी केली तर ती छान मऊ लुसलुशीत व खवंग होते. आता यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया. आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे, त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही. आवश्यकता असेल तशी भाजी शिजेपर्यंत मध्ये मध्ये तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता. भिजलेली तुरीची डाळ घालावी. ही अख्खी तुरीची डाळ दाताखाली आली की खूप छान लागते. चवीनुसार मीठ, मिक्स करूया आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर ही भाजी छान मऊ शिजवून घ्यावी. अधेमध्ये झाकण काढून भाजी टर्न करून घ्यावी व आवश्यकता असल्यास थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालत जावं. एकदा टर्न करून घेऊ. तुम्ही बघू शकता ही भाजी अजिबात चिकट नाही व उडीद वड्या सुद्धा छान फुलल्या आहे. झाकण ठेवून पुन्हा ही शिजायला ठेवू. एकदा चेक करूया. उडीद वडी आतपर्यंत मऊ शिजली आहे. फार कोरडी न करता थोडी ओलसर असतानाच आपण गॅस बंद करूया, कारण ही भाजी थंड झाल्यानंतर
अजून कोरडी होते. कोथिंबीर, अतिशय चविष्ट व खमंग अशी गावाकडील पद्धतीची उडीद वडीची किंवा कळण्याच्या वडीची भाजी तयार. ही भाजी ताकाच्या गरम गरम कढी सोबत, पोळी किंवा भाकरी सोबत सर्व करावी. सोबतीला कांदा मुळा असला की बघायलाच नको. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.